तर आपल्याला आहे ना एक ताई भेटल्या, तर त्यांना विचारू आपल्या चॅलेंज बद्दल. चला. तर माझं चॅलेंज असं असणार आहे की मी युट्यूबला आहे ना 5-6 महिने झाले चॅलेंज आपलं चॅनल चालू करून. मराठी ब्लॉगर आहे, अभिजित माळसकर माझं नाव आहे, पुण्यातलाच आहे. तर तुम्हाला गेस करायचे की माझ्या युट्यूबला किती सबस्क्रायबर असतील अंदाजे अप्रॉक्सिमेटली. 5-6 महिने झाले चालू करून. गुड इव्हिनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपली मॉर्निंग ड्युटी होती आणि मॉर्निंग ड्युटी झाल्यानंतर आपण 3 वाजता आलो ड्युटीवरून आणि थोड्या वेळ रेस्ट घेतली, कारण 2-3 दिवस कंटिन्यू मॉर्निंग करतोय, रात्रभर ब्लॉगिंगचं एडिटिंग वगैरे करावं लागते, त्याच्यामुळे जरा बॉडी पेन करत होती. तर आज संडे फंडे तर जाणार आहे FC रोडला. बघू किती नवीन क्रिएटर भेटतात आणि ना तुम्हाला तिथे गेलो सांगतो की नक्की आपल्याला आज काय करायचंय प्लॅन. आज काहीतरी चॅलेंज घेणार आपण आणि डायरेक्ट नाही का पब्लिक मध्ये राडा करणार आहे. तर चला जाऊया आता. तर पुणेकरांना आले आपल्या मेट्रो स्टेशनला, नेहमीच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या. आणि आता काय किस्सा झाला माहिती आहे का, खाली आपले चेकिंग असते माहिती आहे ना मेट्रो स्टेशनच्या, जिथे आपण तिकीट काढतो आणि नंतर बॅग वगैरे चेक करावं लागतात. तर ते सिक्युरिटी गार्डने माझ्या खिशात ते मशीनने चेक केलं आणि म्हटलं हे काय कसली डब्बी. त्याला वाटलं चुन्या बिन्याचीच डब्बी नाही का. ते मला हे काढून ठेवावं लागेल. अहो म्हटलं ते माईक आहे. कसला माईक म्हणलं, काय करतो तू. म्हटलं युट्यूबर आहे, कॉन्टेंट क्रिएशन. अरे भाई मस्त मस्त चांगले म्हणलं, आयडी बिडी दिली त्याला. भाई सबस्क्रायबर वाढला रे. अजून काय दुसरं नाही का. अजून 3 मिनिटं आहे वनाची मेट्रो यायला. तर लेट्स सी कधी येते नाही का. मला तर कधीच असं नाही झालं की टाइमवर मी आलोय वरती मला मेट्रो भेटली. तर तुम्ही स्टेट ट्यून, कारण चॅलेंज खतरनाक होणार आहे आणि मजा येणार आहे. पण मी पण ठरवलं नाही अजून काय करायचंय, पण काहीतरी क्रेजीच करणार आहे नाही का. म्हणलं आजचा ब्लॉग मध्ये, आज संडे, बरेच कॉन्टेंट क्रिएटर वगैरे आपल्या तिथं भेटतील. लेट्स सी कोण कोण काय काय करतंय, आपण काय करतोय, आपल्याला काय करता येईल. दरवाजे डाव्या बाजूने उघडले. छत्रपती संभाजी उद्यान. तर मित्रांनो आपण आलोय आता FC रोडला आणि ना आता क्रेझी चॅलेंज होणार आहे. कारण मी समोरच्याला एक आहे ना जो पण भेटेल त्याला चॅलेंज देणार आहे की त्यांनी माझे ना युट्यूबचे सबस्क्रायबर्स किती आहे ते गेस करायचे, आणि जर त्यांनी राईट गेस केले तर त्यांना मी देणार आहे 5 स्टार चॉकलेट, आणि जर त्यांनी नाही गेस केले तर त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागणार. तर चला बघू किती क्रेझी होतं हे सगळं. जाऊया कोण भेटतंय बघू. तो पहिला कोण येतो, चलो देखते कौन मिलता है पहले. एक्सक्यूज मी भाई, आपने अभिजीत माळसकर ये चैनल को यूट्यूब पे चैनल है सब्सक्राइब किया है क्या? नहीं भाई सब्सक्राइब नहीं किया। देखो इन्होंने सब्सक्राइब नहीं किया, तो मेरा चैलेंज ये है कि आपको है ना मेरा यूट्यूब चैनल का है ना सब्सक्राइबर्स कितना है वो गेस करना है. अगर आप सही से गेस कर पाए तो आपको मिलेगा 5 स्टार चॉकलेट. और भाई साहब नहीं गेस कर पाए तो इनको अपने चैनल को है ना सब्सक्राइब करना पड़ेगा. ठीक है. हाँ टेस्ट करना होगा ना कितना है हाँ सब्सक्राइबर। हाँ गेस करो. कितना महीना हुआ आपको स्टार्ट करे हुए? एक 6 महीना 6 महीना। डेली डाल रहा हूँ. मेरा चैलेंज है 365 डेज ब्लॉगिंग चैलेंज. हाँ 10 के सब्सक्राइबर होगा। 10K हाँ देखते. बताइए नंबर। रुको मैं डाल देता हूँ भाई. अभी 10K बोला है भाई ने, देखते हैं कितना है. गाइस देखो हमारा चैनल का अभी है 538. तो भाई ने कुछ ज्यादा ही बोल दिया, औकात से ज्यादा बोल दिया हमारे. तो उनको है ना सब्सक्राइब करना पड़ेगा, बट कोई बात नहीं, ठीक है. चलो सब्सक्राइब कर दिए। सब्सक्राइब कर दिए. सब लोग सब्सक्राइब करो भाई को। सबको सब्सक्राइब करना है. एक मराठी कंटेंट क्रिएटर है, वो आगे बढ़ रहा है, कुछ तो कर रहा है, तो आपको भी सब्सक्राइब करना है. आपको अभी चैनल का नाम दिख गया है तो सपोर्ट कीजिए. चला अजून कोण भेटते का बघूया.
एक्सक्यूज मी दादा, आपला आहे ना चॅनल आहे युट्यूबला, मराठी ब्लॉगर आहे मी, अभिज ब्लॉग म्हणून. तर पूर्ण नाव अभिजित माळसकर आहे. तर तुला एक चॅलेंज आहे, तुला गेस करायचं आहे की माझे युट्यूबला किती सबस्क्रायबर असतील. मला आहे ना युट्यूबला चॅनल चालू करून 6 महिने झालेत. तर तू ओळख किती असतील तुझ्या अंदाजे. मराठी क्रिएटर आहे, हिंदी नाहीये. हिंदीला कसं जास्त रिस्पॉन्स आहे. मराठीला असं काय नाही, मराठीला पण असतो रिस्पॉन्स आला तरी गेस करू आपण. हा, एक 2500 3000. ठीक आहे. बाईने ना 3000 सांगितले अप्रॉक्सिमेटली. तर चेक करू, काढतो तुझा मोबाईल. सगळेजण खूप जास्त सांगतात ते. काय नाही, होतील ना एक दिवस त्यापेक्षा एक जास्त. दिवस होणार भाई, आपण सोडणार नाहीये. काय टाक अभिजित माळसकर, ABHI JIT MHA LA SKR ब्लॉग्स. आणि ह्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब बघू शकता. 540 आहे, पण भाऊने 3000 म्हटले. एक ना एक दिवस होणार ते, पण आता जास्त होईल. त्याच्यात जास्त होणार. तर आता त्याला तरी आपण व्हायचं चॉकलेट देणार आहे. कारण इथं कसं आहे माहिती का, बोलायला कोणीच तयार नाहीये, कॉन्फिडन्स कोणच दाखवत नाही. विषय सगळा कॉन्फिडन्सचा आहे, मॅटरचा आहे. तुमचा फोकस किती आहे, कानपट्टीला असे कानपट्टी लावून घ्यायची आणि फोकसने आपलं काम करायचं. तर चला, सबस्क्राईब केलंय भाऊ आणि मी सबस्क्राईब करून देतो. काय विषय नाही. भावाला नक्की सबस्क्राईब करा मनापासून. भाऊ एकटा फिरतोय. आणि आणि मला मेन गोष्ट आहे की क्रिएटर्स लोकांना तुम्ही सपोर्ट नाही करत. तुम्ही त्या पाठीमागची तुम्ही मेहनत नाही बघत. तुम्ही पहिले ते बघा आणि असं नका समजू की भाई नाही का करतोय काहीतरी, पण भाई करतोय, एकटा येतोय तो, एकटा आला, एकटाच आहे मी, एकटा. एकटाच. आम्ही मला group ने कॅमेरामॅन हिंडतो. कोणीच नाही. कॅमेरामॅन कोणी नाही, आम्ही ग्रुपने हिंडतो. तर आम्हाला एवढं काय नाही, पण आम्ही पण एकट्याने चालू केले. त्या भाईने पण एकट्याने चालू केले. खूप सपोर्ट करा त्याला मनापासून. थँक्यू. भावाला आपण 5 स्टार चॉकलेट देतो एवढं बोलल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. त्या भावाचं मन एवढं मोठं आहे की त्याला मी चॉकलेट दिली ते 5 स्टार खायला. तर तो म्हणला, भाऊ आपण सगळे क्रिएटरच आहे, तो अर्धी घे आणि कॅमेरामनला पण अर्धी खाऊ दे आणि मी पण अर्धी खातो. तर आपल्याला आहे ना एक ताई भेटल्यात, तर त्यांना विचारू आपल्या चॅलेंज बद्दल. चला. तर माझं चॅलेंज असं असणार आहे की मी युट्यूबला आहे ना 5-6 महिने झाले चॅलेंज, आपलं चॅनल चालू करून. मराठी ब्लॉगर आहे, अभिजित माळसकर माझं नाव आहे, पुण्यातलाच आहे. तर तुम्हाला गेस करायचे की माझ्या युट्यूबला किती सबस्क्रायबर असतील अंदाजे अप्रॉक्सिमेटली. 5-6 महिने झाले चालू करून. 2000K 2000, options. Hello, options. 500, 1000, 2000, हा 2000 त्यांनी गेस केले. तर चला बघूया. चॅनलचं नाव सांगू त्यांना आपण. हा, तर मी सर्च करतो. थोडं माझं नाव मोठं आहे. अरे चॅनल काहीच नाही. तुम्ही जरा जास्तच गेस केलंय मोठं. येत नाही पण. आला 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 फायनली आलाय मित्रांनो, आता प्रयत्नातून. पहिल्यांदा नाव सर्च केलं, युट्यूबला नाव सुद्धा येत नाही. इथपासून क्रिएटरची सुरुवात आहे. तर आता आपले 541 आहे. पण तुम्ही एवढं कॉन्फिडन्स दाखवला, बोलायला मी अप्रोच केलं, त्याच्यामुळे तुम्हाला तरी मी 5 स्टार चॉकलेट देणार आहे. हे बघू शकता. पासवर्ड टाका एकदा. $541 सबस्क्रायबर्स आहे. ताई हारलेले आहे, पण तरी पण आपण त्यांना 5 स्टार चॉकलेट देणार आहे. तर आता तुमच्या हस्ते सबस्क्राईब करा. आणि रोज बघा, चांगले ब्लॉग्स आहे, फॅमिली ब्लॉग्स आहे. ठीक आहे. तर चॉकलेट देऊया त्यांना. एक लास्टची चॉकलेट आहे. ओके, चलो, थँक्यू. तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला ना 3, 4, 5-6 जण चॅलेंज करणारे भेटले. पण त्यातले 2-3 म्हटले नाही का पोस्ट वगैरे करू नका, कारण घरचे वगैरे व्हिडिओ बघतात, शिकायला आलेले. ठीक आहे, मान्य केलं सगळं. पण मजा आली आज, काहीतरी क्रेझी करायला भेटलं. तर आता भरपूर वेळ झाले इथे हिंडतोय, 2-2.5 तास झाले. तर चला आता पेट पूजा करू, जरा जेवण वगैरे करू. आणि चांगला रिस्पॉन्स भेटतो रे लोकांचा नाही का, जे खरंच कॉन्टेंट क्रिएटर आहे वगैरे. आणि तुम्हाला माहिती मी एकटा आलेलो आहे, माझ्यासोबत कोणच नाही. कॅमेरा पण मला कोणाला तरी अप्रोच करावं लागते.
मग ते कॅमेरा पकडणार, म्हणजे एकदम स्ट्रगल मध्ये आहे रे भाई मी तर सध्या, नाही का. चलो चलते. आपला चित्रकार एकदम मन लावून काम करतो एवढी गर्दी असून सुद्धा. भाई FC ला उगाच कलाकार कट्टा नाही म्हणत, इथे सगळे आर्ट्स एकत्र येतात आणि काहीतरी नवीन बनतंय. मी त्या आर्टिस्टचा ना व्हिडिओ काढतोय, एवढं बोलतोय त्याच्यासमोर कॅमेऱ्यासमोर, तरी त्याचं लक्ष नव्हतं. म्हणजे ना, जो माणूस एखादा पॅशन फॉलो करतो ना, त्याला कोणाचीच गरज नाही पडत. त्याच्या साईडने फार किती आवाज झाला, किती काय झालं तरी त्याला घंटा फरक नाही पडत. तो त्याच्या कामावर फोकस करतो. जसं मी माझं पॅशन फॉलो करतोय, मला कळतंय की बाबा किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, तसं त्यासाठी ते आर्ट किती इम्पॉर्टंट आहे. एकदा तुम्ही तुमच्या आर्टमध्ये घुसला ना, तुम्हाला काही दिसणार नाही, जग दिसणार नाही, काहीच नाही. चलो चलते अभी खाना खाने के लिए. मित्रांनो, नळ स्टॉपला आहे ना जेवायला आलो होतो, आणि इथे पण आपला एक सबस्क्रायबर भेटला माहिती का. तर त्याला मी, आणि तो पण म्हटला की मला चॅनल चालू करायचंय, तर त्याला पण आपण थोडं गायडन्स केला. अरे बघा यार, म्हणजे काय तुम्ही कुठे आहे, तुम्ही करा चालू. तुम्हाला सांगतो पुढचे 2-3 वर्ष आहे ना, हे सगळे याचेच आहे, सगळे जॉब बिब सोडून देणार आहे. बघा तुम्ही, तुम्हाला 100% सांगतो. तर असं आहे. आता जेवण वगैरे मागवलं त्याने, चांगलं गाईड केलं त्याने आपल्याला, नाही का, जेवण वगैरे काय अवेलेबल वगैरे. तर युट्यूबवर असल्याचं एक सोशल मीडियावर काहीतरी कॉन्टेंट टाकल्याचा फायदा तर आहे. चला आता येते. आपण काय मागवलं होतं रे, पनीरची भाजी आहे, रोटी आहे, भात आहे, राईस, आणि अजून मसाला पापड. आपलं तेच रुटीनवालं फॅमिली पॅक. तर फायनली मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालं आणि क्रेझी झाला आजचा शूट झाला, नाही का. नवीन कॉन्टेंट क्रिएटर पण भेटले आपल्याला, आणि एकंदरीत आता पण आपण जेवतो एक सबस्क्रायबर भेटला. भाई काय आता काय बोलणार आहे. बड़ा आदमी बन गया अभिजीत तुम्हारा, बड़ा आदमी. काय का बड़ा भाई, वो छोटा आदमी हम बहुत ग्राउंड से लेवल से तैयार कर रहे हैं. आता ठीक आहे ना. तर आता आहे ना, नळ स्टॉपला मेट्रो स्टेशनला आहे, तिकीट वगैरे काढलंय. आता जाऊया डायरेक्ट आपल्या हॉस्टेलला. चलो. तर मित्रांनो, फायनली आलो रूमवर, आणि आजचा ब्लॉग आहे ना एकदम क्रेझी झालाय. तर तुम्हाला आज आपण जास्त काय नाही केलं, फक्त एक चॅलेंज घेतलं की आपण इंडिव्हिज्युअली पर्सनला भेटणार आणि बोलणार की तुम्ही जर राईट गेस केले आपले सबस्क्रायबर्स किती आहे, तर त्यांना भेटणार आपल्याकडून 5 स्टार चॉकलेट, आणि नाही गेस केलं तर आपल्याला सबस्क्राईब करावं लागणार. तर लोकांकडून चांगला प्रोत्साहन भेटतंय, चांगलं म्हणजे चांगले बोलतात लोक, आणि कॉन्फिडन्स येतो ना की पब्लिकली असं बोलायचं म्हटल्यावर. तर असं आपलं सगळं आज डे स्पेंड झाला मॉर्निंग ड्युटी नंतरचा. तर भेटूया अजून काहीतरी क्रेझी घेऊन उद्या, आणि आजच्या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद द्या, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. खूप कष्ट करतो मित्रांनो. तर भेटूया. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर, आणि एका मराठी पोराला पुढे जाण्यासाठी पुश करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.